महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांचा निकाल 23 नोव्हेंबरला जाहीर झाला। या निकालात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं। महायुतीचा मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले, तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्याचे नवीन सरकार स्थापन झाले। राज्याच्या महायुतीचे सरकार स्थापन झालं असलं तरी अद्याप मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही। गेल्या काही दिवसांपासून मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय। अखेर आता मंत्रिमंडळ विस्ताराची तारीख आणि ठिकाण समोर आलंय। बातमी सविस्तर पाहूया त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। राज्यातील मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर सध्या अनेक बैठका पार पडताना दिसतायत। त्यातच काल एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांमध्ये सागर बंगल्यावरती एक बैठक पार पडली। या बैठकीत शिंदे आणि फडणवीसांमध्ये पाऊण तास चर्चा झाली। या चर्चेत मंत्रिमंडळ विस्तारात कुणाकडे कोणतं खातं दिलं जाणार याबद्दलची माहिती समोर आली आहे। तसंच मंत्रिमंडळ विस्तार कधी आणि कुठे होणार याबद्दलचीही अपडेट समोर आली आहे। नागपूरमध्ये येत्या 15 डिसेंबर रोजी संध्याकाळी 4 वाजता नव्या सरकारमधील मंत्र्यांच्या शपथविधी पार पडणार आहे। हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला नागपुरात मंत्र्यांचा शपथविधी पार पडेल। येत्या 16 डिसेंबर पासून सरकारचे हिवाळी अधिवेशन नागपुरात पार पडणार आहे। त्यापूर्वी 15 डिसेंबरला संध्याकाळी 4 वाजता मंत्र्यांचा शपथविधी होईल। महाराष्ट्रातील मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात सागर बंगल्यावरती बैठक पार पडली। यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह आणि अर्थ खातं असण्याची शक्यता वर्तवली जाते। देवेंद्र फडणवीस हे भाजपमधील एखाद्या आमदाराला अर्थ खातं देऊ शकतात, तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना नगर विकास महसूल खातं देण्यात येणार आहे। एकनाथ शिंदे हे महसूल खातं इतर कुणालाही देऊ शकतात। तसंच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे गृहनिर्माण, सार्वजनिक बांधकाम विभाग ही खाती दिली जाणार आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। महायुती सरकारमधील मंत्रिमंडळ विस्तारादरम्यान भाजप काही वरिष्ठ नेत्यांना मंत्रिमंडळाऐवजी पक्ष संघटनेची जबाबदारी देऊ शकतात असं म्हटलं जात आहे। गिरीश महाजन, रवींद्र चव्हाण, संजय राठोड, तानाजी सावंत, दीपक केसरकर यांच्याकडे पक्ष संघटनेची जबाबदारी देण्यात येणार असल्याचं सूत्रांनी म्हटलंय। विशेष म्हणजे ज्या नेत्यांना मंत्रिपदाची लॉटरी लागणार आहे त्यांना आज दुपारनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः फोन करणार असल्याचं बोललं जात आहे। मात्र अद्याप मंत्रिमंडळ विस्ताराबद्दल कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाहीये।